नमस्कार विद्यार्थी मित्र हो. Hello everyone. Today we are going to learn the very basic and important topic of English grammar, tenses. सर्वप्रथम टेन्स म्हणजे काय? तर टेन्स म्हणजे टाईम, प्रेझेंट टाईम, पास्ट टाईम आणि फ्युचर टाईम या तीन प्रकारामध्ये हा टाईम विभागलेला आहे. त्यालाच आपण टेन्सेस म्हणतो. There are three main tenses in English grammar. Number 1, present. 2, past tense. Number 3, future tense. And you know, students, each tense is divided into 4 subtypes: simple, continuous, perfect, perfect, continuous. Let us see these subtypes. Now, first of all, we'll see the present tense. प्रेझेंट म्हणजे काय? सध्याचा. आत्ता जे आपण ॲक्टिव्हिटीज करतोत किंवा करत आहोत अशा सर्व गोष्टींचा समावेश या प्रेझेंट टेन्समध्ये आपण करत असतो. तर त्यामधील पहिला जो उपप्रकार आहे तो म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स. विद्यार्थी मित्र हो, या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण वाक्य बनवत असताना सिंटॅक्स वापरायचं आहे, म्हणजेच स्ट्रक्चर, ज्याला आपण फॉर्म्युला म्हणतो. पहिल्यांदा घ्यायचं आहे कर्ता म्हणजे सब्जेक्ट, नंतर V1 आणि आपल्याला सहाय्यकारी क्रियापदे या काळामध्ये वापरावायची आहेत, डू, ऑब्लिक, डज. याचे वाक्य आपण पुढे पाहणार आहोत. दुसरा जो उपप्रकार आहे प्रेझेंट टेन्समधील तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण सिंटॅक्स जे बनवतो ते म्हणजे सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस व्ही, ING प्लस ओ. लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो. यानंतर यातील तिसरा उपप्रकार म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सिंटॅक्स सब्जेक्ट प्लस हॅव, ऑब्लिक हॅज, दीज आर द हेल्पिंग वर्ब्स, प्लस V3 प्लस object. And the last subtypes of this particular tense is present perfect continuous tense. चला तर मग याचा सिंटॅक्स बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बिन प्लस व्ही प्लस ING प्लस ओ. तर हे प्रेझेंट टेन्स हा जो मुख्य काळ आहे त्यातील 4 उपप्रकार व त्यांच्या रचना, त्याचं सिंटॅक्स आपण येथे पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. यानंतर पास्ट टेन्स हा मुख्य काळ आहे, त्याचे 4 उपप्रकार आपण पाहूयात. नंबर 1, सिम्पल पास्ट टेन्स. याचं स्ट्रक्चर आहे, सिंटॅक्स आहे सब्जेक्ट प्लस V2 आणि यामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो डिड. आणि विद्यार्थी मित्र हो, हे लक्षात ठेवा, डिड वापरल्यानंतर त्याच्या समोर येणारं क्रियापद हे मूळ रूपात म्हणजेच V1 वापरावयाचं आहे. यानंतर दुसरा जो उपप्रकार आहे तो म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचा सिंटॅक्स सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस व्ही प्लस ING. नंबर 3, पास्ट परफेक्ट टेन्स. सिंटॅक्स सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. आणि लास्ट यातला जो उपप्रकार आहे तो म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचं सूत्र आपण पाहूया, सिंटॅक्स पाहूया. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बिन प्लस व्ही प्लस ING. तर लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो. हिअर द मेन टेन्स इज पास्ट टेन्स अँड देर आर 4 सबटाइप्स ऑफ धिस पर्टिक्युलर टेन्स. लेट अस गो अहेड. नाव द फ्युचर टेन्स. यामध्ये सुद्धा 4 उपप्रकार आहेत. नंबर 1, सिम्पल फ्युचर टेन्स. याचं सिंटॅक्स सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ओ. यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याचं सिंटॅक्स सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस बी प्लस व्ही ING प्लस ओ अशा पद्धतीनं आपल्याला वापरावयाचे आहेत. यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. सिंटॅक्स सब्जेक्ट प्लस
शॅल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ओ. आणि चौथा आणि शेवटचा उपप्रकार फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस हॅव बीन प्लस व्ही प्लस ING प्लस ओ. अशा पद्धतीने या प्रत्येक उपप्रकारामधील 4 उपप्रकार व त्यांच्या रचनांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे. आता यामध्ये वाक्य कसे बनवायचे ते आपण पुढे पाहणार आहोत. चला तर मग पुढे पाहूया. सर्वप्रथम काळ बनवत असताना काय महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्र हो? तर काळ म्हणजे काय? क्रियापदांचा योग्य वापर होय. आता क्रियापदे आपल्याला माहीतच आहेत, तरी परंतु मी तुमच्या माहितीसाठी इथे काही क्रियापदं दिलेली आहेत. V1, V2, V3 आणि V4. पहा, am, is, are हे V1 आहे, was, were V2, been V3, being हे V4 आहे. तशाच पद्धतीनं आस्क, आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग अशाच पद्धतीचे हे क्रियापदाचा चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. लक्षात आलं? अशा असंख्य क्रियापदं यांची यादी तुम्ही करू शकता. जेवढ्या क्रिया तेवढी क्रियापदं आपण पाठ करू शकतो, लिहून काढू शकतो. तुम्ही ते वहीमध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे? लक्षात आलं विद्यार्थी मित्र हो? लेट अस गो अहेड. नाऊ सी, जसे हे मुख्य क्रियापदांची 3 रूपं आपण पाहिली, त्याच पद्धतीनं हेल्पिंग वर्बसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत, ज्यांच्या आधारे आपण काळ बनवतो. ती म्हणजे प्रायमरी ऑक्झिलियरीज. बीची रूपं ॲम, इज, आर, वॉज, वेअर. हॅवची रूपं हॅव, हॅज, हॅड. डूची रूपं डू, डज, डिड. आणि फ्युचर एक्सप्रेस करण्यासाठी शॅल आणि विल और शॅल बी और विल बी. So, these primary auxiliaries can be used to frame tenses, verbs, okay? And these primary auxiliaries helps main verbs to complete its meaning. That's why they are called as auxiliaries or helping verbs. Modal auxiliaries are also given. You read them and we'll see its use in our next lecture. Okay? Let's move. Now, to form the sentences, what is important? The personal pronouns can be used as subjects while framing sentences in different tenses. Singular number and plural number. Let us see. First person singular number I, first person plural number we, second person singular number you, second person plural number you, third person singular numbers he, she, it, and third person plural number they. So these can be used as subject, but besides these personal pronouns, other phrases can be used as a subject. Okay, let us go ahead. Now see here different tenses and sentences in their particular form. Now the very first tense that we have seen, present tense. Now there are 4 subtypes: simple present tense, present continuous tense, present perfect tense, and present perfect continuous tense. Now see the sentences. I write a letter, I don't write a letter, do I write a letter, don't I write a letter. Now the present continuous, I am writing a letter, I am not writing a letter, am I writing a letter, am I not writing a letter. Present perfect tense, I have written a letter, I have not written a letter, have I written a letter, haven't I written a letter. Then fourth one, present perfect continuous tense, I have been writing a letter, I have not been writing a letter, have I been writing a letter, haven't I been writing a letter. अशा पद्धतीने या काळामध्ये आपण जवळजवळ 12 वाक्य बनवलेली आहेत. तुम्ही आय हा करता आपण घेतलेला आहे. तुम्ही वी, यू, ही, शी, इट, रमेश, विमल कुठलाही करता वापरून तुम्ही या पद्धतीने वाक्य बनवू शकता. याचं सिंटॅक्स पण दिलेलं आहे आणि वाक्य पण बनवून दिलेले आहेत. तर हा आहे आपला प्रेझेंट टेन्स आणि त्यातील 4 उपप्रकारामध्ये वाक्य कसे बनवायचे. ठीक आहे. ओके.
नाऊ सी डिफरंट टेन्सेस अँड डिफरंट सेंटेन्सेस पास्ट टेन्समध्ये कसे बनवायचे. अगेन सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट अँड पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. I wrote a letter. I didn't write a letter. Did I write a letter? Didn't I write a letter? I was writing a letter. I was not writing a letter. Was I writing a letter? Wasn't I writing a letter? Past perfect tense. I had written a letter. I had not written a letter. Had I written a letter? Hadn't I written a letter? Past perfect continuous tense. I had been writing a letter. I had not been writing a letter. Had I been writing a letter? Hadn't I been writing a letter? Now, you might have understood what is the difference between present tense and past tense. There we used V1 and do does, am is are, have has. But here in this particular tense, we have been using V2, did, was were, and had. These helping verbs should be remembered very, very well. Okay? Now, the last tense, future tense, different tenses and sentences. Future tense, simple future tense. I shall write a letter, I shall not write a letter. Shall I write a letter? Shall I not write a letter? Or you can use shan't I write a letter. Then future continuous, I shall be writing a letter, I shall not be writing a letter. Shall I be writing a letter? Shall I not be writing a letter? Future perfect tense, I shall have written a letter, I shall not have written a letter. Shall I have written a letter? Shall I not have written a letter? Now the last one, future perfect continuous tense. I shall have been writing a letter. I shall not have been writing a letter. Shall I have been writing a letter? Shall I not have been writing a letter? तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीने प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्समध्ये असर्टिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस आणि इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला हे समजलेलंच असेल. ओके, डिड यू अंडरस्टँड? नाव प्लीज सबस्क्राईब माय चॅनल and like my YouTube channel. Thank you very much. We'll meet again in another lecture. Till then, it's goodbye and enjoy yourself. Thank you.